नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते। मात्र यावर्षी या उत्सवात आणखी एक भर पडली असून गडकरींच्या परिवारातील सगळ्या लहान बच्चे कंपन्यांनी मिळून स्वतःचा एक गणपती बाप्पा स्थापन केला। त्या गणपती बाप्पाच्या स्थापनेकरिता या बच्चे कंपन्यांनी नितीन गडकरी, आजी कांचन गडकरी आणि परिवारातील सगळ्या सदस्यांकडून 500 रुपये वर्गणी सुद्धा घेतली। या वर्गणीच्या पैशातून त्यांनी सगळं नियोजन करत गणपती बाप्पाची स्थापना केली। मुलांनी विधिवत गणपती बाप्पाची पूजा करून स्थापना केली। आधुनिक भारताचा दृष्टिकोन बघत या मुलांनी इस्रोची संकल्पना साकार केली। या लहान मुलांचा उत्साह खूप मोठा आहे आणि सगळ्या प्रकारचं नियोजन त्यांनी स्वतः केलं, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। त्यांनी स्वतः इस्रोचं जसं स्टेशन आहे रॉकेट लॉन्चर, ते स्वतः मार्केटमधून विकत आणलं, उभा केला। त्यांच्याबद्दलची विज्ञानाबद्दलची जी जिज्ञासा आहे त्याला आम्ही समर्थन करायचा प्रयत्न केला, पण एवढ्या लहान वयात एवढ्या सगळ्या कल्पना आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे। आमच्या लहानपणी आम्ही एवढा दूरचा विचार नव्हता केला। या मुलांचा उत्साह एवढा आहे की त्यांनी परिवारातील मोठ्यांकडून सगळी माहिती घेतली, त्यानंतर सगळ्या प्रकारचे नियोजन केले आणि या नियोजनानुसार गणपती बाप्पाची स्थापना केली। आजी आजोबा आणि परिवारातील सदस्यांनी त्यांना फक्त मार्गदर्शन केलं, मात्र सगळं नियोजन आणि सगळ्या बाबी या मुलांनी कशा प्रकारे केल्या हे त्यांच्याकडून जाणून घेतले आमचे शंखनाद न्यूजचे प्रतिनिधी सनी भोंगाडे यांनी। गणेश उत्सवाच्या पावन पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण घराघराचे आहेत ते गणरायाचं स्वागत केलं जात आहे। दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे। मात्र यंदा त्यांच्या घरी जे आहेत ते 2 गणरायांचे जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। आपण इथे बघू शकता की अत्यंत सुंदर असा एक गणराय इथे विराजमान आहे आणि इथे इस्रोचा देखावा जो आहे तो इथे रेखाटण्यात आलेला आहे। हा जो देखावा जो आहे तो गडकरींच्या घरच्या जे लहान मंडळी आहेत त्यांनी हा पूर्ण रेखाटलेला आहे। आता आपल्यासोबत नंदिनी आहे, तिच्याकडून जाणून घेऊया। आम्ही इथे शाळेत जात होतो तेव्हा काकूनी म्हटलं आम्हाला की मला असं वाटतं की तुम्ही गणपती बसवू शकता आपल्या वेळा, कारण की जे कुळाचाराचा गणपती जो आहे तिथे जशी पाहिजे तशी थीम किंवा जसं डेकोरेशन पाहिजे तसं नाही करता येत, थोडे रेस्ट्रिक्शन्स असतात। त्याच्यानंतर आपल्याकडे आपण खडे लावून नाही आणत गणपतीला। घरी काका आदल्या दिवशी काल आम्ही सगळ्यांनी खडे लावले, ते खडे सुद्धा ठरलेले आहेत। त्यामुळे आम्हाला थोडंसं म्हणजे आनंद तर व्हायचाच, गणपती येणार तर एक्साइटमेंट क्युरिओसिटी राहतेच, पण थोडंसं असं वाटायचं की थीम वाईज डेकोरेशन नाही करताय, म्हणून आम्ही त्याच्यासाठी आम्हाला एक आयडिया काकूंनी दिली आणि आम्ही म्हटलं, आणि आजीने पण सांगितलं की आमच्या काका आणि बाबांनी पण 5 वर्ष असा गणपती मांडला होता, त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळालं आणि आम्ही ठरवलं की पुढचे 5 वर्ष आपण पण गणपती बसवायचा। नंदिनी, हे गणपती बसवण्यासाठी वर्गणी सुद्धा गोळा केली, त्याबद्दल सांगशील थोडंसं? आम्ही पहिले जेव्हा आमचं ठरलं की आपण यावर्षीपासून सुरुवात करायची, तेव्हा आम्ही गोष्टी डिवाइड केल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की हा सगळा खर्च जो आहे तो आम्हाला पहिले असं वाटलं की आपण पिगी बँकच्या पैशांनी करू, किंवा आपण तेव्हा लक्षात आलं की खर्च खूप जसं काही छोटा मोठा नाही, स्टेशनरीचं सामान आणल्यासारखं। तर आम्ही प्रत्येकाला म्हटलं की तुम्हाला आम्ही सांगितलं आमची अशी आयडिया आहे आणि तुम्ही किती वर्गणी द्याल, तर आम्हाला प्रत्येकाने 500 रुपीज दिले आणि असं करत करत आमच्याकडे 11,511 रुपीज समथिंग असं वर्गणी आमच्याकडे जमा झाली होती। आणि आम्ही ठरवलेलं आहे की जेवढा पण आमचा खर्चातून वर्गणी जी उरेल त्याच्यामधले ती आम्ही गोरक्षकांना दान देणार आहे। अच्छा नंदिनी, इथे आपण जे बघत आहोत की इस्रोचं एक तू पूर्ण इथे रेखाटलेलं आहे दृश्य, तर याच्या मागचं काय कारण आहे, काय सांगशील? आम्ही गणपती डेकोरेशनच्या युट्यूब वरती आयडियाज पाहत होतो, पण पाहता पाहता निनादला सुचलं की म्हणजे निनाद म्हणाला की आपण स्पेसची थीम ठेवू, आणि असं करत आम्ही स्पेस की आणि आपला इंडिया मध्ये इतक्या टेक्नॉलॉजीज वाढत आहे, AI च्या वर्ल्ड मध्ये आपण राहतो, सो मला असं वाटतं ही एकदम अप्रोप्रिएट थीम आहे। हे जे तुम्हाला रॉकेट सॅटेलाइट जे काही आहेत हे मागचं आणि
हे निनादनी घरी लेगोचं बनवलेलं आहे आणि हे अर्जुननी बनवलं आहे. दोन्ही पण लेगो आहेत आणि हे आदित्य आणि चंद्रयान 3 आहे. हे तर मॉडेल आहे ते, पण हे दोन्ही पण त्यांनी थीम साठी बनवलेलं आहे. त्यांना आयडिया कशी आली हे सगळं तयार करण्याची? आयडिया तर ऑलरेडी मला असं वाटतं डेकोरेशन मध्ये निनादचं एक मनामध्ये माइंडसेट होता की मला स्पेसची थीम करायची आहे. दरवर्षी तुझी थीम आता नेहमी बदलत असेल काय? दरवर्षी आम्ही वेगवेगळा दिखावा करायचा प्रयत्न करू आणि आम्ही सगळेजण सोबत हे डेकोरेशन केलंय. तर आपण बघितलं की नंदिनी सह तिचे जे भाऊ आहेत, जे सगळे तिचे फॅमिलीचे मेंबर आहेत, त्यांनी ह्या लहान मंडळींनी अत्यंत सुंदर असा हा देखावा जो होतो इथे रेखाटलेला आहे. इस्रोचं चित्र इथे त्या लोकांनी जे आहे ते उभारलेलं आहे. अत्यंत सुंदर असा हा गणराय जो आहे तो यांनी इथे विराजमान केलेला आहे. भारताचं जे आहे आधुनिक भारताचं चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे आणि अत्यंत सुंदर आणि सुशोभनीय असा गणरायाचं स्वागत या गडकरींच्या घरात जे आहे ते लहान मंडळींच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन सचिन सह सनी बोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।